कर्जमाफीबाबत सरकारची पुढील पावले काय? संपूर्ण विश्लेषण. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात आपल्या आवडीचे युट्यूब चॅनल शिवम कृषी टेक. आजचा हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. गेल्या काही दिवसापासून कर्जमाफी या विषयावर अनेक चर्चा सुरू आहेत. अहवाल सादर होणार, याद्या येणार, बँकाचे नियम बदलणार, अशा अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पण नक्की सत्य काय आहे? आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त वरवरची माहिती नाही, तर प्रशासकीय पातळीवर काय हालचाली सुरू आहेत, जो अहवाल सादर होणार आहे त्यात नक्की काय असू शकतं आणि त्याचा थेट फायदा तुम्हाला कसा होईल, यावर तब्बल 6 मिनिटाचा सविस्तर चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कर्जमाफी बद्दल दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही, ही माझी खात्री आहे. चला तर मग सुरू करूया. भाग 1 मध्ये पाहूया कर्जमाफीची पार्श्वभूमी आणि गरज. मित्रांनो, कोणत्याही नवीन निर्णयाकडे जाण्यापूर्वी आपल्याला इतिहास माहित असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आल्या. यावेळी नवीन अहवालाची गरज का भासली? नंबर 1, अतिवृष्टी आणि दुष्काळ. गेल्या 2-3 वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले. नंबर 2, तांत्रिक अडचणी. अनेक शेतकरी तांत्रिक कारणामुळे म्हणजेच आधार लिंक नसणे, बँक त्रुटी यासारख्या मागील योजनेपासून वंचित राहिले. नंबर 3, वाढता कर्जाचा डोंगर. कापूस, सोयाबीन आणि कांदा या पिकाच्या भावातील चढ उतारामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या चक्रात अडकला आहे. या सर्व बाबीचा विचार करून सरकारने एक समिती नेमली होती, जिचा अहवाल आता सादर होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. भाग 2 मध्ये पाहूया अहवालातील संभाव्य प्रमुख मुद्दे. आता आपण मुख्य विषयाकडे येऊया. जो अहवाल सादर होणार आहे त्यात कोणत्या 3 गोष्टीवर मुख्य भर दिला जाणार आहे. नंबर 1, नियमित कर्ज फेडणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणजेच इन्सेंटिव्ह. नेहमीच चर्चा होते की जे शेतकरी वेळेवर कर्ज भरतात त्यांना काय. अहवालात 50,000 रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानातील राहिलेल्या लाभार्थ्याचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. नंबर 2, 2 लाखावरील कर्जाचे काय. अनेकाचे कर्ज 2 लाखाच्या वर आहे. अशा शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट म्हणजेच OTS सारख्या योजना या अहवालाद्वारे सुचवली जाऊ शकते. नंबर 3, नवीन निकष आणि पात्रता. यावेळी अहवालात कुटुंब हा घटक मानला जाणार की 7/12 यावर स्पष्टता असेल. सरकारी नोकरीत असणारे किंवा टॅक्स भरणारे शेतकरी यांना वगळण्याचे जे जुने नियम कायम राहतील की शिथिल होतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाग 4 मध्ये पाहूया प्रशासकीय प्रक्रिया आणि डेडलाईन. अहवाल सादर झाला म्हणजे लगेच पैसे मिळतात का? तर नाही. याची एक पद्धत असते. स्टेप 1, समिती आपला अहवाल कृषी विभाग आणि अर्थ विभागाला सादर करते. स्टेप 2, अर्थ विभाग या योजनेसाठी लागणाऱ्या निधीचा म्हणजे बजेटचं तरतूद तपासतो. स्टेप 3, मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणजे कॅबिनेट मीटिंग यावर चर्चा होऊन त्याला मंजुरी दिली जाते. स्टेप 4, शासन निर्णय म्हणजेच GR गव्हर्नमेंट रिसोल्युशन काढला जातो आणि सध्याची परिस्थिती पाहता हा अहवाल सादर झाल्यानंतर येत्या काही आठवड्यातच आपल्याला मोठी घोषणा पाहायला मिळू शकते. भाग 5 मध्ये पाहूया शेतकऱ्यांनी आता काय करावे. योजना जाहीर झाल्यावर धावपळ करण्यापेक्षा आतापासूनच काही गोष्टी तयार ठेवा. नंबर 1, आधार प्रमाणीकरण EKYC. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करा. नंबर 2, थकीत व्याजाची माहिती. आपल्या सोसायटी किंवा बँकेत जाऊन नक्की किती मुद्दल आणि किती व्याज थकले आहे याची लेखी माहिती काढून ठेवा. नंबर 3, सामायिक खाते. जर 7/12 सामायिक असेल तर संमती पत्राची तयारी ठेवा. लक्षात ठेवा, कागदपत्रांमधील एका लहान चुकीमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहतात. शिवम कृषी टेकच्या माध्यमातून आमचा हाच प्रयत्न असतो की तुमचा एकही रुपया वाया जाऊ नये. भाग 5 मध्ये आणि शेवटचे जे आहे ते समारोप आणि शिवम कृषी टेकचे आव्हान. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी हा फक्त राजकीय विषय नाही, तर तो आपल्या जगण्याचा प्रश्न आहे.
सरकारने अहवाल सादर केल्यानंतर त्यात काय काय बदल होतात हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगणारच आहे. पण त्याच्या आधी जर तुम्हाला हा सविस्तर व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर आपल्या शिवम कृषी टेक चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपला शेतकरी राजा जागरूक होईल. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण माहितीसह. तोपर्यंत पाहत राहा शिवम कृषी टेक. धन्यवाद. जय जवान जय किसान. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.